नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. ते काही मीम सोशल मीडियात फिरतात, मला काही फार आवडतात त्याच्यातलं एक मीम आहे की ये दुःख काय खतम नाही होता रे, की संपतच नाही. तसं 2014 पासूनचं जे दुखणं सुरू झालेलं आहे लिब्रांडोचं, की ते काही संपायला तयार नाही. आणि ते जोपर्यंत राजकीय पातळीवरती होतो तोपर्यंत आपण समजू तरी शकत होतो की बा प्रत्यक्ष सत्तेचीच अडचण आहे. ह्यांनी वर्षानुवर्ष हे जे काँग्रेसी आणि डावे सगळे सत्तेवरती होते, सत्तेच्या अवतीभोवतीच्या संस्था, त्याचे लाभ स्वतःला विचारवंत म्हणून घेणारे साहित्यिक कलावंत सगळे घेत होते. वेगवेगळ्या संस्थांवरती हे होते, त्याचे लाभ ह्यांना मिळत होते. परिसंवाद व्हायचे, हे विमानातून फिरायचे जिकडं तिकडं, देशात परदेशातही जायचे. आता ह्या सगळ्या दुकानदाऱ्या बंद झाल्या. आता त्याला 12 वर्षे व्हायला लागली जवळपास. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे काश्मीर फाईल्सनी, आम्ही जे ह्याच्यापूर्वी व्हिडिओ केला होता की काश्मीर फाईल रचला पाया, धुरंधर झाला असे कळस. धुरंधर ह्या चित्रपटाने सगळ्यात मोठी गोची अशी करून ठेवली की राजकारण राहिलं बाजूला. सर्वसामान्य लोकांनी ज्या चित्रपटाची कुठलीही मोठी जाहिरात झालेली नव्हती, या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्या चित्रपटातल्या नायक नायिकांनी काही कुठे शो केले, काही धिंगाणे केले, आधी त्याचं काही रील काढून व्हायरल झाले, असं काही घडलं नाही. पिक्चर रिलीज झाला, ह्या सगळ्या तथाकथित लिब्रांडो बदमाशांनी त्याच्या विरोधामध्ये ज्या काही रील्स केल्या त्यानंच सगळं पुढचं काम केलं. पिक्चरची माउथ पब्लिसिटी, मौखिक सगळी त्याची प्रसिद्धी सुरू झाली. बघता बघता इतकं ते लोन वाढलं. आता हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय तेव्हा 3रा शुक्रवार, म्हणजे रिलीज झाला तो पहिला, मागच्या आठवड्यातला 2रा आणि कालचा 3रा शुक्रवार झालाय. आणि प्रत्येक शुक्रवारी त्याचं कलेक्शन आधीच्या पेक्षा वाढत चाललेलं आहे. आत्ता लेटेस्ट मी हा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे हा काही चित्रपट आहे का, धुरंधर नव्हे दलिंदर, अशा पद्धतीने त्याच्यावरती जेव्हा कॉमेंट सुरू झाल्या, त्याहीपेक्षा एक समाजातला असा वर्ग आहे की ते जसं माणसं डोळे मिटून दूध पिते आणि तिला वाटतं की काहीच कोणाला माहिती नाही. ह्यांचं उलट आहे. ह्यांनी स्वतः डोळे मिटून घेतलेले आहेत आणि ह्यांना असं वाटतं की जगात काही घडतच नाही. तुम्ही चित्रपटाला जाताय की नाही जाते, तुम्ही चित्रपट प्रत्यक्ष पाहताय की नाही पाहते, तुम्हाला चित्रपट आवडतो की नाही आवडतोय, हा फार वेगळा मुद्दा आहे. अगदी फक्त चित्रपट घेऊन त्याची चर्चा वेगळी करता येऊ शकते. पण 3 गोष्टी जे आम्ही व्हिडिओ स्पष्टपणे मुद्दा मांडला, तुम्ही पण सगळ्यांनी त्याला फार चांगला प्रतिसाद दिला, म्हणून हा 2रा व्हिडिओ आम्ही करतो आहोत. या धुरंधरने दाखवून दिलं की आपल्याकडे दलिंदर कोण कोण आहेत ते. राजकीय सोडून द्या, सर्वसामान्य पातळीवरती अतिशय साध्यातल्या साध्या माणसापर्यंत पाकिस्तानच्या अंतर्गत जे सगळे त्यांचा जो संघर्ष चालू आहे, जे विखुरलेपण आहे, जो उद्ध्वस्त होऊन गेलेली सगळी व्यवस्था, बलूच हा तिथला एक भाग आहे, कराची हा एक दुसरा भाग आहे, लाहोर ज्याला म्हणतात तर म्हणजे पंजाब हा 3रा भाग आहे, आणि खैबर पख्तूनवा अफगाणिस्तानला लागून असलेला 4था. ह्या 4 म्हणजे वायव्य सरहद्द गांधी असं ज्यांना आपल्याकडे म्हटलं जात होतं, तो त्यांचा जो प्रदेश आहे सरहद्द गांधी यांचा, तो नॉर्थ ईस्ट फ्रंटियर वायव्य सरहद्द प्रांत किंवा खैबर पख्तूनवा, हे सगळे वेगवेगळे आहेत. आपल्याला सगळ्याला आतापर्यंत सगळा पाकिस्तान म्हणजे एक सांगितलं जात होतं, ही एक गोष्ट. आता हे जे सगळ्यांचं दुखणं चालू झालेलं आहे की भारतामधला जो पाकिस्तान आहे, पाकिस्तान म्हणजे काही फक्त मुसलमानाच्या अर्थाने म्हणत नाही, हे जे सगळे फुटीरतावादी आहेत, हे जे सगळे त्यांचे समर्थक आहेत, आणि सातत्यानं हा विषय लावून धरणारा आधी संघ, मग भारतीय जनसंघ, मग भारतीय जनता पक्ष आणि प्रत्यक्ष आत्ताचे सत्ताधारी, ह्यांचं लाडके नाव घ्यायचे तर मोदी आणि अमित शहा, ह्यांनी ज्या अतिशय नेमकेपणानं पाकिस्तानच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक असो, एअर स्ट्राईक असो, जी कडक भूमिका घेतली, आणि ऑपरेशन सिंदूर असो, ह्या सगळ्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चित्रण 26/11ला आपण कसा मार खाल्ला होता हे त्या चित्रपटात दाखवलेलं आहे. तेव्हा नंतर काहीच कारवाई कशी झालेली नव्हती, हे सगळे बारकावे जेव्हा त्या चित्रपटात येतात, त्याचा पुढचा भाग 19 मार्चला येतोय. आणि आज सुद्धा या चित्रपटाच्या अनुषंगानं काही जण चर्चा करतात की अरे हा चित्रपट आहे का, आम्हाला वाटलं वेब सिरीज. अरे तुम्हाला इतकी वस्तुस्थितीकडे पाठ फिरवायची असेल, आत्ता मी जिथून हा व्हिडिओ करतोय त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना, मूळची बाळासाहेबांची शिवसेना,
तिचं इतकं वर्चस्व होतं सातत्याने इथल्या महानगरपालिकेवरती. 14 महापौर झाले एकूण शिवसेनेचे ह्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत. या 14 पैकी फक्त 3 आज उद्धव ठाकरेकडे आहेत. 8 एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेलेले आणि 3 भाजपमध्ये गेलेले. काय परिस्थिती बघ. आणि त्याच छत्रपती संभाजीनगरचे एक उदाहरण म्हणून मी तुमच्या समोर ठेवतो आहे. आणि वस्तुस्थिती समजून न घेता आजही शिंदे मिंधे असे त्याच्यावरती कॉमेंट करणारे किंवा त्या शिवसेनेवरती एकनाथ शिंदेवरती वैयक्तिक पातळीवरती दोषारोप करणारे, किंवा आत्ताची गोष्ट आहे काँग्रेसमधून आधी प्रज्ञा सातव आणि मग त्यांच्याबरोबर दिलीप माने यांची बातमी आली भाजपमध्ये गेल्याची. हे 2 राजकीय. आणि तिसरं जे मी सांगतो की या छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठलाही शो असो, धुरंधर धो चाललेला आहे. आणि त्या ठिकाणी काही जण अशी चर्चा करतायत की काहीतरी दलिंदरे रटाळे, मला वाटलं वेब सिरीजच पाहतो आहे. तुमच्या वैयक्तिक वाटण्याचं काही नाही चाललेलं इथे. सर्वसामान्य पातळीवरती लोकांनी त्याला काय प्रतिसाद दिला, लोकांमध्ये काय मेसेज पोहोचतो. अजून एक तुम्हाला मुद्दा सांगतो. आधीच्या आमच्या 2 व्हिडिओत तो लक्षात आलेला नव्हता किंवा तोपर्यंत तितका तो समोर आलेलाही नव्हता. या सोशल मीडियामध्ये प्रत्येक 1-2 रीलच्या पाठोपाठ आता त्या धुरंधरशी संबंधित रील येत आहेत. त्या गाण्याच्या येत आहेत. पाकिस्तानमधले हे जे सगळे गुप्तहेर जाऊन काम करतायत, पाकिस्तानचं जे सगळं अंतर्गत राजकारण आहे, रहमान डकेतची हत्या कशी झाली, खनानी ब्रदर्सनी आत्महत्या कशी केली, त्याच्यानंतर इलियास काश्मीरीला कसं मारलं, नोटबंदीचा विषय काय होता, त्या प्रिंटच्या प्लेट कोण घेऊन गेलेलं होतं, कुठला मंत्री, ह्या सगळ्याच्या बातम्या यायला लागल्या. या सगळ्यावरती व्हिडिओ यायला लागलेत. हे एका अर्थाने त्या पिक्चरचं प्रमोशन करायला, पण ते पिक्चरच्या प्रमोशनसाठी नाही आहेत. सर्वसामान्य लोकांनी ज्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद दिला, म्हणून म्हणलं की ते 3 पातळीवरती त्याला मिळालेला प्रतिसाद हे त्याला विनाकारण विरोध करणारे लक्षात घेत नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी जे नॅरेटिव्ह, जे वस्तुस्थिती होती ती समोर ठेवली आहे, त्यांना सगळं फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त झालं. दुसरी गोष्ट म्हणजे समोर बसलेला जो प्रेक्षक आहे त्याच्यापर्यंत इतकं नेमकंपणे ते पोहोचले, म्हणून त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला सांगतोय की वेगवेगळे त्याच्यावरची व्हिडिओ सुरू झालेले. आणि तिसरं सगळ्यांचं जळफळाट म्हणजे प्रत्यक्ष बॉक्स ऑफिसवर धंदा करतोय तो पिक्चर. हे 3 मुद्दे त्रिशूळासारखे असे घुसलेले डाव्यांना. आणि त्याच काळामध्ये तुमच्याकडे राजकीय दृष्ट्या सगळं पडझड सुरू झालेली आहे. बिहारचे तर निकाल काय लागायचे ते लागलेलेच आहेत. पश्चिम बंगालमध्ये SIRच्याच निमित्तानं, म्हणजे निकालाच्या आधीच, लढाईच्या पूर्वीच सैन्य गारद व्हावं तसं ममता बॅनर्जीला गार करून टाकलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत. आता 21 तारखेला निकाल लागणार आहे नगरपालिकांचा. तेव्हा तर लढापड होणारच आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीची अर्ज भरायची तारीख सुरू होती 23 तारखेपासून. आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती जसं या छत्रपती संभाजीनगरचं मी उदाहरण सांगितलं की कितीतरी कार्यकर्ते उद्धव ठाकरेकडून निघून चाललेत, त्या काँग्रेसकडे तर कोणी अर्जही मागायला जाईना अशी परिस्थिती आहे. आणि ह्या सगळ्या वस्तुस्थितीला दुर्लक्ष करून ते शहामृग त्या मातीमध्ये आपलं डोकं खुपसून घेतं. वादळ आलं की असं म्हणतात, आणि त्या वादळाकडे पाठ करून उभं राहत. त्यांना काय होणार आहे? आता या धुरंधरला दलिंदर म्हणल्यानं, धुरंधर हा चित्रपट नाही वेब सिरीज आहे म्हटल्यानं, धुरंधर मधल्या सगळ्या चुका दाखवत बसणार. होणार काय? जो हेतू साधायचा होता तो काश्मीर फाईल्स सारख्या चित्रपटांनी नेमकेपणानं साधायला सुरुवात केली. मी त्याहीपेक्षा हे तर 2 चाललेले चित्रपट आहेत. धुरंधर धोधो चालतोय, 1001 कोटीचा तर गल्ला गोळा होईल अशी अपेक्षा येतात. मी तुम्हाला ताज स्टोरीचं उदाहरण सांगतो. आम्ही त्याच्यावर व्हिडिओ पण केलेला होता. ताज स्टोरी जेमतेम चालला, बऱ्यापैकी पैसा वगैरे वसूल केला, पण जे नॅरेटिव्ह त्यानं प्रत्यक्ष लोकांच्या समोर उभं केलं. साधा प्रश्न तो RTI मध्ये विचारतोय की ताजमहाल कोणी बांधला, ताजमहाल बद्दलची काय माहिती आहे, ताजमहालची जागा किंवा तिथं जी काही आधीची वास्तू होती ती, ताजमहाल बांधल्याच्या नंतर काही दिवसातच गळायला लागल्याच्या नंतर दुरुस्ती का करायला लागली नावा होता, तर त्याचा अर्थ तो जुना ताजमहाल होता. ताजमहालसाठी हे दगड कुठून आणले? त्या काळातलं मध्ये जे शहाजहानचं फरमान होतं त्या फरमानामध्ये फक्त दगड आणायचा उल्लेख आहे. ते ताजमहालसाठी वापरले असं कुठे? कारण की तो दगड तो दुसऱ्या ठिकाणी वापरलेला आहे. इतकी शांतपणे ही सगळी चर्चा ज्या पद्धतीने तिथे आलेली आहे द रिअल ताज स्टोरीमध्ये, म्हणजे ह्या पद्धतीचे जे चित्रपट सुरू झालेत ना, तुम्ही लक्षात घ्या, आज जे ह्याचा विरोध करायला लागले ते त्या शहामृगासारखं त्यांचं होऊन बसलेलं आहे.
की ते वाळूमध्ये डोकं खुपसून बसलेले आहेत आणि हे जे धुरंधरचं वादळ आलेलं आहे त्याच्याकडे पाठ करून बसले. त्यानं होणार काय नेमकं? किंवा मी राजकीय दृष्ट्या सांगतो, या छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्याच्या नंतर अर्ध भरायच्या आधीच शिवसेनेतून इतके मोठे लोक निघून चाललेत, मराठवाड्यातून काँग्रेसचे लोक निघून चाललेले आहेत आणि ह्यांना त्याचं भानच नाही. धुरंधरला दलिंदर म्हणल्यानं धुरंधरचं काहीच होणार नाही. तुमची मानसिकता कशी दलिंदर बनलेली त्यापेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष वस्तुस्थितीकडे कशी पाठ करून बसायचं आहे, बसा. तोटा तुमचा आहे. त्याच्यामध्ये ना धुरंधरचं काही वाईट होणार आहे, सत्ताधाऱ्यांचं काही वाईट होणार आहे, किंवा हिंदुत्वाच्या बद्दल जे बोलणारे प्रखर असे जे लोक आहेत त्यांचं काही वाईट होणार आहे. तुम्ही जो विरोध करता आहात तो अकारण आहे, तो स्पष्टपणे दिसून येतो आहे. म्हणून म्हणलं की धुरंधरनी दलिंदर कोण कोण आहेत तेच दाखवून द्यायला आता सुरुवात केलेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक